नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा बॉम्बे हायकोर्टचा क्लर्क, ड्रायव्हर आणि शिपाई हे पेपर झालेले आहेत आणि सर्वांचे मार्क पण आता कळलेले आहेत. तर आता आपण निवड प्रक्रिया कशी होती, काय होते त्याबद्दल थोडीशी इथे माहिती घेऊ. तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचे आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊ. तर बघा, निवड प्रक्रिया. आता पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस सामोरे जावे लागेल. त्यामध्ये काय आहे, पहिली स्टेज काय, लेखी परीक्षा, उत्तीर्ण 30 गुण. पहिली स्टेज आहे 30 गुणांची लेखी परीक्षा होईल, जी की झालेली आहे आता आणि सर्वांना मार्क पण आलेले आहेत आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान 15 गुण आवश्यक आहेत. आता या शिपाईमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 30पैकी किमान 15 पण मार्क पडलेले नाहीत, म्हणजे 14, 13 असे 15च्या आत जे असतील त्यांनी आता काही करायची गरज नाही. त्यांनी पुढच्या एक्झामची तयारी करायची आहे, कारण त्यांचा आता कुठेही विचार केला जाणार नाही. त्यानंतर आता ज्यांना 15+ आलेले आहेत त्यांनी काय करायचं आहे, तर आता त्यांची शारीरिक चाचणी आणि विशेष अर्हता चाचणी होणार आहे 10 मार्काची आणि त्यानंतर मुलाखत. बहुतेक ही एक दिवशी होईल किंवा वेगवेगळ्या दिवशी होईल, पण अगोदर शारीरिक चाचणी होईल, नंतर मुलाखत होईल. आता यासाठी बघा इथे परत काय सांगितलं आहे की लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हता या परीक्षेत बोलवण्यात येणार नाही. म्हणजे ज्यांना किमान 15 मार्कसुद्धा पडलेले नाहीत त्यांना इथे बोलवण्यात येणार नाही. वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी. आता बघा, शारीरिक चाचणी कधी होईल, काय होईल, त्यासाठी तुम्हाला सतत काय करायचं आहे, हे संकेतस्थळ चेक करायचं आहे हायकोर्टाचं. आता इथं काय म्हणत आहे बघा, आता हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या उमेदवारांना मुलाखतीकरता बोलण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्रासह पडताळणीसाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात. म्हणजे बघा, हे खाली आता बघा जेवढे काही डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्या सर्व डॉक्युमेंट्सचे तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स तर ते सोबत ठेवायचे आहेत, मात्र त्याची एक किंवा शक्यतो 2 झेरॉक्स ठेवा. प्रत्येक डॉक्युमेंटचे 2 झेरॉक्स काढा आणि त्यावर काय करा, तुमची स्वतःची सिग्नेचर करा, स्वतःची छायांकित प्रती. ओके, मूळ छायांकित प्रती कागदाच्या प्रमाणित केलेल्या, हे बघा प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती, ज्याच्यावर तुमची स्वतःची सिग्नेचर करा आणि प्रत्येक डॉक्युमेंटची एक झेरॉक्स 2 झेरॉक्स ठेवा आणि त्याच्यावर सिग्नेचर करा आणि त्याचं ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत ठेवा, नाही तर फक्त झेरॉक्स घेऊन जाताल मुलाखतीला. आता मग कोणकोणते डॉक्युमेंट पाहिजे त्याची इथे लिस्ट दिलेली आहे. बघा, जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला, म्हणजे जन्मतारखेच्या पुरावाचा म्हणजे तुमचं वय किती आहे त्यांना कळालं पाहिजे. तर जन्मतारखेच्या पुराव्याच्या दाखल्यामध्ये एकतर तुम्ही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे TC देऊ शकता, किंवा जन्म प्रमाणपत्र देऊ शकता, किंवा SSC बोर्डाचे प्रमाणपत्र म्हणजे ज्याला आपण सनद म्हणतो. बघा, सनद. आपण 10वी पास झाल्यानंतर आपल्याला 2 डॉक्युमेंट भेटतात. एक मूळ प्रमाणपत्र असतं, रिझल्ट असतो, आणि त्यानंतर दुसरं एक येतं जे सनद असते, सनद. तर आपण त्याला सनद म्हणतो. त्या सनदवर आपला डेट ऑफ बर्थ असते. त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्र, शैक्षणिक पात्रता यामध्ये त्यांनी 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली इत्यादी. आता हे सगळेच मागत आहेत, 8वी, 9वी, 10वी, 12वी. परत काय म्हणत आहे, काही शाळांच्या किंवा बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या असतात. या प्रमाणात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी विषयनिहाय मिळालेले गुण, एकूण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित रकान्यात दिलेल्या सूचनानुसार भरावे. सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागितल्यास सादर करावे. आता हे तुम्हाला तुमच्याकडे नसेल 7वी, 8वी, 9वी, 10वी, 12वी तर सगळ्याकडेच असतं, मात्र 7वी, 8वी, 9वीचे हे जर तुमच्याकडे नसतील तर हे तुम्हाला शाळेतून परत मिळवायचे आहेत. ओके. त्यानंतर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 10वी, 12वी हे तर सगळ्यांकडे असतेच. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 4 नंबरचं बघा, जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेली चारित्र्य प्रमाणपत्रे. बघा, आपण फॉर्म भरताना 2 व्यक्तीचे चारित्र्य प्रमाणपत्र घेतलं होतं. बघा, हे फॉर्म 2 व्यक्तींचे, सरपंच असो किंवा गावातील जे पोलीस पाटील वगैरे, तुम्ही ज्या 2 व्यक्तींचे घेतले होते प्रमाणपत्र ते पण तुम्हाला सोबत ठेवायचे आहे. त्यानंतर सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला
बघा, जातीचा दाखला मागासवर्गीयांसाठी ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट त्यांनी कास्ट सर्टिफिकेट सोबत ठेवायचं आहे. विशेष अर्हता असल्यास एखादा तो काही दाखला, तुमच्याकडे काही विशेष खेळाडू वगैरे असं काही असेल तर तो पण ठेवायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचं डोमिसाईल म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहेत म्हणून डोमिसाईल प्रमाणपत्र सोबत ठेवायचं आहे. रोजगार कार्यालयात नोंदणी असेल तर ते पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे काय म्हणते, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास ते ना हरकत प्रमाणपत्र वगैरे ते पण सोबत ठेवायचं आहे. आणि इतर, हे बघा, इतर काय जे आहे ते संपूर्ण तुम्हाला नावात बदल असेल तर ते प्रमाणपत्र, विवाहित महिलांनी मॅरेज सर्टिफिकेट वगैरे सोबत ठेवायचं आहे. संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने, तसेच न्यायालयीन प्रशासनाने मागणी केलेली इतर कोणतेही दस्तऐवज हे तुम्हाला सगळं काय करायचं आहे तर सोबत ठेवायचं आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट्स आपण पाहिले, जे की तुम्हाला आता काय करायचे आहेत तर इंटरव्ह्यूच्या वेळेस काय करायचे ते सोबत ठेवायचे आहेत. ओके. तर अशा प्रकारे ही माहिती होती. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.